गेल्या काही दिवसांपासून आपण अशोक खरात प्रकरणावर सातत्यानं बोलतोय. त्याचा इतिहास, त्याने उभं केलेलं जाळं आणि त्यात अडकलेले प्रभावशाली लोक, हे सगळं आपण आधीच समजून घेतलं पाहिजे. पण आता या प्रकरणात जे नवं समोर येतंय ते केवळ अपडेट नाही, तर या सगळ्या कथेला आणखी खोल आणि भयावह बनवणारं आहे. कारण आतापर्यंत आपण ऐकत होतो, पण आता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन जे दिसतंय ते उघड होतंय. ते थरकाप उडवणारं आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या घटनेबाबतीतलं असंच एक सत्य समोर आणलं आहे, तेही प्रत्यक्ष तिथे जाऊन. मग नेमकं त्या ठिकाणी काय चालायचं, लोकांना कसं फसवलं जायचं आणि या सगळ्या मागं नेमका खेळ काय होता, या प्रकरणात अजून कुठले धक्कादायक खुलासे समोर आले आहेत, जाणून घेऊयात सविस्तर विश्लेषणाच्या रिपोर्टच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. चला आता थेट या प्रकरणाच्या नव्या घडामोडींमध्ये जाऊया. आज एक महत्त्वाची घटना घडली. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई थेट मिरगावमधील ईशानेश्वर मंदिरात पोहोचतात. हे तेच ठिकाण जिथे अशोक खरात आपला तथाकथित दरबार भरवत होता. तिथे पोहोचल्यानंतर जे समोर आलं ते ऐकूनच नाही तर पाहूनही धक्का बसतो. ज्या ठिकाणी भक्तांना दैवी शक्ती दाखवली जात होती, तिथं प्रत्यक्षात 20 फुटांचा जो नाग दाखवला जायचा तो खोटा रबरी असल्याचं स्पष्ट होतं. लोकांना घाबरवण्यासाठी बनवलेलं एक नाटक. वाघाचं कातडं, अघोरी वातावरण, मंद प्रकाश आणि त्यात बसलेला खरात, ही सगळी एक सेटिंग होती, ज्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण व्हायची. आणि एकदा का भीती बसली की मग श्रद्धा आपोआप वाढते. तृप्ती देसाईंनी तिथे पाहणी करताना हे सगळं उघड केलं की हा सगळा प्रकार पूर्वनियोजित होता. म्हणजेच दैवी चमत्कार म्हणून जे दाखवलं जात होतं ते प्रत्यक्षात एक व्यवस्थित आखलेलं नाटक होतं. आता इथून पुढे गोष्ट अजून गंभीर वळण घेते, कारण या भीतीच्या वातावरणाचा वापर करून लोकांना मानसिकदृष्ट्या कमकुवत केलं जात होतं आणि मग त्याच अवस्थेत त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. तुम्ही विचार करा, एक साधा चिंचोका जो बाजारात काही रुपयांना मिळतो, तोच मंत्र केलेला म्हणून लाख रुपयांना विकला जात होता. बनावट खडे, नकली वस्तू आणि लोक त्यासाठी लाखो रुपये मोजत होते. इतकंच नाही तर एल्वी शनी नावाचा मध, जो कथितपणे तुर्कीच्या गुहांमधून आणला जातो असं सांगितलं जायचं, तो मध तब्बल 9 लाख रुपये किलोने विकला जात होता. आता प्रश्न असा नाही की लोकांनी हे का विकत घेतलं, प्रश्न असा आहे की इतका विश्वास निर्माण कसा झाला. आणि याचं उत्तर आहे भीती आणि प्रभाव. कारण तिथे फक्त सामान्य लोक नव्हते, तर राजकीय नेते, अधिकारी, उद्योजक, अनेक प्रभावशाली लोक त्या दरबारात येत होते. आणि जेव्हा मोठी माणसं तिथे दिसतात तेव्हा सामान्य माणसाचा विश्वास अजून वाढतो. आता याचाच परिणाम पुढे दिसतो, तो म्हणजे खरातच्या संस्थांच्या संपत्तीत झालेली प्रचंड वाढ. काही वर्षांपूर्वी तोटा दाखवणारी संस्था अचानक कोट्यवधींच्या घरात पोहोचते. 74 पटीने वाढलेलं उत्पन्न हे केवळ देणग्यांमुळे शक्य आहे का? तपास यंत्रणाही आता हाच प्रश्न पडतोय. कारण हे सगळे पैसे ट्रस्टच्या नावावर जमा होत होते. म्हणजेच या माध्यमातून आर्थिक व्यवहारांची एक वेगळी साखळी तयार झाली होती का, याचा तपास सध्या सुरू आहे. आता या सगळ्यात अजून एक धक्कादायक थर जोडला जातो, तो म्हणजे महिलांवरील अत्याचाराचा. आणि काही तक्रारी समोर आल्या होत्या, पण आता एकामागून एक महिला पुढे येत आहेत आणि प्रत्येकाची कहाणी जवळपास सारखीच आहे. कुटुंबियांना बाहेर ठेवून महिलांना वेगळ्या खोलीत नेलं जात होतं. तिथे उपाय किंवा पूजेच्या नावाखाली अत्याचार होत होते. इतक्यावरच या गोष्टी थांबत नाहीत, तर काही प्रकरणांमध्ये महिलांना आणि पुरुषांना जबरदस्तीने संबंध ठेवायला लावून त्याचे व्हिडिओ तयार केले जात असल्याची माहिती समोर आली. आणि हे व्हिडिओ नंतर दबाव टाकण्यासाठी वापरले गेले असावेत, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. म्हणजे ही केवळ फसवणूक नाही, तर एक पूर्ण कंट्रोल सिस्टम होती, ज्यात भीती, पैसा आणि ब्लॅकमेलिंग हे सगळं काही एकत्र होतं. आता या सगळ्याचे राजकीय पडसाद स्पष्ट दिसायला लागले. अनेक राजकीय नेत्यांचे फोटो आणि व्हिडिओ समोर येऊ लागले आणि त्यातूनच वादाला सुरुवात झाली. रुपाली चाकणकर यांचा राजीनामा हा या प्रकरणाचा सगळ्यात मोठा राजकीय परिणाम ठरतो. कारण या प्रकरणाचा सगळ्यात जास्त फटका बसला आहे त्यांनाच. महिला आयोगाचे अध्यक्षपद तर गेलेच, पण त्यानंतर आता त्यांच्या दुसऱ्या पदावरही निर्णय होणार का, याची चर्चा सध्या सुरू आहे. पक्षांतर्गत बैठका, नेत्यांच्या भेटीगाठी आणि पडद्यामागं सुरू असलेलं राजकारण हे सगळं दाखवतं की हा विषय आता केवळ गुन्हेगारी राहिलेला नाही, तर एक मोठा राजकीय मुद्दा बनतो आहे. नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी याच संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली असल्याचं कळतं. या सगळ्यात भाजप आपली भाकरी भाजून घेण्याच्या तयारीत दिसत आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला असणारे महिला आयोगपद स्वतःकडे घेऊन त्या बदल्यात महिला आर्थिक विकास महामंडळ देऊ असा प्रस्ताव भाजपकडून देण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. परंतु महिला आयोगपद महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावे अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. तर त्यामुळं रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर हे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहणार की भाजप घेणार, याची उत्सुकता कायम आहे. दरम्यान SITकडून चौकशी सुरू आहे. कागदपत्र तपासली जात आहेत. मालमत्ता, व्यवहार आणि संबंधित लोकांची चौकशी केली जात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा तपास जसजसा पुढे जातोय तसतसे नवीन खुलासे होण्याची शक्यता वाढते आहे. म्हणजे अजूनही या प्रकरणातील अनेक भाग उघड व्हायचे बाकी आहेत आणि कदाचित पुढे जे समोर येईल ते आणखी मोठं आणि धक्कादायक असू शकतं.
तर ही होती अशोक खरात प्रकरणातील लेटेस्ट नव्या घडामोडींची सविस्तर माहिती. ही केवळ एक स्टोरी नाही, एक वास्तव आहे जे अजूनही उलगडतंय आणि आपण त्यावर लक्ष ठेवणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंटमधून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.